गुड मॉर्निंग सगळ्यांना. स्वागत आहे तुमचं माझ्या सायले क्रिएशन या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण 38 साईजचं कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग करणार आहोत. तर तुम्ही या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे येणारे नवनवीन व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील. तसंच मी या चॅनलवरती स्टिचिंग रिलेटेड फ्री व्हिडिओ अपलोड करत असते. अगदी सोप्या पद्धतीत सांगण्याचा प्रयत्न करते. तर नवीन शिकणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांना याचा नक्कीच फायदा होईल. तर तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तर सुरुवात करूया आज आपण पेपर कटिंगसाठी. तर सगळ्यात आधी आपण मापं समजून घ्यायची आहेत. तर मापं आहेत, आपली छाती आहे 38 साईजची, त्याचा चौथा भाग आहे तो 9.5 इंच. तुम्ही नोट डाऊन करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला मार्किंग करताना लक्षात येईल. कमर आहे 32, त्याचा चौथा भाग आहे तो 8 इंच. पुढचा गळा आहे 6 इंच आणि मागचा गळा आहे 10 इंच. उंची आहे 13.5 इंच. तर चला आपण सुरुवात करूया पेपर कटिंगला. सुरुवातीला आपल्याला शोल्डर टाकण्यासाठी इथून एक सरळ लाईन आखून घ्यायची. त्यानंतर गळा रुंदी आपल्याला घ्यायची आहे 38 साईजसाठी 2.25 इंच. त्यापुढे 1/2 इंच शिलाई मार्जिन आणि आपली रेडी शोल्डर पट्टी जी आहे ती 2.5 इंच आणि त्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं. आपलं फुल शोल्डर येते 5.5 इंच. हे झालं फुल शोल्डर. त्यानंतर आपल्याला आर्महोलसाठी म्हणजे मुंड्यासाठी इथून 38 साईजसाठी आपल्याला 5.25 इंच घ्यायचं आहे. तर 5.25 इंचावर आपण मार्क करून घ्यायचं आहे. 5.25 इंचावर मार्क करून घेतल्यानंतर ही सरळ लाईन आखून घ्यायची. त्यामध्ये आपल्याला ह्या लाईनवर छातीचा चौथा भाग टाकायचा आहे. तर छातीचा चौथा भाग 38चा चौथा भाग येतो 9.5 इंच. तर 9.5 इंचावर मार्क करायचं आहे. 9.5 इंचावर मार्क करून झाल्यानंतर 1.5 इंच आपल्याला शिलाई मार्जिन एक्स्ट्रा ॲड करायचं आहे. ते आपण पुढे करून घेतलं आहे. त्यानंतर हे जे माप आहे 5.5 इंच तेच ह्या लाईनवर आपल्याला 5.5 इंचावर मार्क करून घ्यायचं. ही जी लाईन आहे ती आखून घ्यायची आहे. आणि सगळ्यात आधी आपण हा सिंगल पार्ट म्हणजे सिंगल पेपरवर फ्रंट पार्ट इथे लिहून ठेवते. फ्रंट पार्ट आपण कट करत आहोत. हा सिंगल पेपर आहे. तर फ्रंट पार्टसाठी आपल्याला क्रॉस मार्क घ्यायचा आहे 1 इंच. 1 इंच नाही घेतलं तर 1/2 इंच घेतलं तरी चालेल. तर मी इथे 1/2 इंचावर मार्क करते. त्यानंतर आर्महोलसाठी आपल्याला इथून ह्या लाईनचं मध्य घ्यायचं आहे, इथे मार्क करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला इथून आर्महोलचा गोलाकार देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर ब्लाऊजची उंची आहे 13.5 इंच. तर 13.5 इंचामध्ये 1 इंच ॲड करायचं आहे. तर 1 इंच ॲड केल्यानंतर 13.5चं आपल्याला 14.5वर इथे मार्क करायचं आहे. 1 इंच आपण काय ॲड करत असतो तर शिलाई मार्जिनसाठी 1 इंच आपण ॲड करत असतो. तर 14.5 इंचावर आपण मार्क केला आहे इथे आणि ही लाईन इथून आखून घ्यायची. त्यानंतर ही खालची लाईन आहे तिथे आपल्याला कमरेचा चौथा भाग टाकायचा. तर कमरेचा चौथा भाग येतो 8 इंच. तर 8 इंचावर मार्क करून घ्यायचं आहे आणि पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन आणि ह्या ज्या लाईन आहेत त्या जोडून घ्यायच्या आहेत. हा आपला बॉक्स रेडी झाला. त्यानंतर आपल्याला गळा टाकायचा आहे. गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. म्हणजे तर आपण 6 इंच आपला पुढचा गळा आहे. तर 6 इंचामध्ये अर्धा इंच ॲड करायचा आहे. म्हणजे 6.5 इंचावर आपण मार्क करून घ्यायचा आहे. अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी जातो, त्यासाठी आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घेत असतो. तर ही लाईन जोडून घ्यायची. त्यानंतर इथून आपल्याला 2.5 इंचावर मार्क करून घ्यायचं आहे. तर 2.5 इंचावर आपण मार्क करून घेतल्यानंतर हे जे आपण इथून 2.25 इंचावर मार्क केलं आहे ते 2.25 इंच आणि हे 2.5 इंचावर हा जो बॉक्स आहे तो आखून घ्यायचा आणि त्यानंतर इथे आपल्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे, जो की आपला पुढचा गळा आहे. त्यानंतर गळ्याच्या आकारावर आपल्याला इथून 1 इंचावर मार्क करायचं आहे या लाईनपासून. तर इथे 1 इंचावर मार्क केला आहे. त्यानंतर आर्महोलमधून आपल्याला 2.5 इंचावर मार्क करायचं आहे. तर 2.5 इंचावर मार्क केलेलं आहे. हे एवढं करून ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्याला क्रॉसपट्टीसाठी खालून 2.5 इंचावर मार्क करून घ्यायची आणि या साईडने सुद्धा 2.5 इंचावर मार्क करून घ्यायची आहे आणि ही लाईन आखून घ्यायची. त्यानंतर आपण जी कटोरी आखत असतो त्या कटोरीसाठी 38 साईजच्या मापामध्ये आपण कटोरीसाठी 5.25 इंचावर मार्क करून घ्यायचं आहे. तर 5.25 इंचावर मी मार्क करून घेतला आहे आणि इथून आपण 2.5 इंचावर मार्क केलेलं आहे. ही लाईन अंदाजे सरळ आखून घ्यायची.
सरळ आखून घेतल्यानंतर ही जी लाईन आहे आणि हा जो 2.5 इंचावर आपण मार्क केलेला आहे तो जोडून घ्यायचा आहे. त्यानंतर हा आपल्याला कटोरीचा आकार व्यवस्थित देऊन घ्यायचा आहे. तर मी कटोरीचा आकार व्यवस्थित देऊन घेतला आहे. त्यानंतर ही लाईन आणि ही लाईन, ह्या लाईनचं मध्य घेऊन ठेवायचा. मध्य घेतलेला आहे आणि इथून 1.5 इंचावर मार्क करायचा आहे आणि इथून हे क्रॉसमध्ये जोडून घ्यायचं आहे. ही आपली क्रॉसपट्टी रेडी झाली आणि हा आपला फ्रंट पार्ट रेडी झाला आहे. आता आपण बॅक पार्ट रेडी करणार आहोत. तर बॅक पार्टसाठी मी हा सिंगल पेपर घेतला आहे आणि ह्याच्यावर आपण बॅक पार्ट ड्रॉ करणार आहेत. तर बॅक पार्टसाठी सुद्धा आपण शोल्डरसाठी इथून सरळ लाईन आखून घ्यायची. जितकं शोल्डर आपण फ्रंट पार्टमध्ये घेतलं होतं तितकंच आपण इथे 5.5 इंच घ्यायचं आहे. हा बॅक पार्ट आहे. त्यानंतर 5.5 इंच आपण आर्महोलसाठी मार्क करून घेतलं होतं, तर 5.5 इथे सुद्धा घ्यायचं आहे. इथे छातीचा चौथा भाग टाकून घ्यायचा. छातीचा चौथा भाग येतो 9.5 इंच. त्यापुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. इथे 5.5 इंच आहे तर इथे सुद्धा 5.5 इंच घ्यायचं आहे आणि हा बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा. त्यानंतर क्रॉस मार्क 1 इंचावर करायचा आहे. पुढच्या भागामध्ये आपण 1.5 इंचावर केला होता तर इथे आपण 1 इंचावर करायचा आहे आणि इथून गोलाकार देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर उंची टाकायची आहे तर 13.5 इंचाचं 14.5 इंचावर मार्क करून घ्यायचं आहे. ही लाईन आखून घेतली. त्यानंतर इथे कमरेचा चौथा भाग टाकायचा आहे. तर कमरेचा चौथा भाग येतो 8 इंच. तर 8 इंचावर मार्क करायचा आहे आणि मागच्या भागामध्ये जो आपण एक डार्ट घेत असतो त्यासाठी 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आणि त्यापुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायची आहे आणि ह्या लाईन जोडून घ्यायच्या. त्यानंतर इथून आपण 2.25 इंचाची गळा रुंदी घेतली आहे तर 2.25 इंचावर मार्क करून घ्यायचा आहे आणि जो मागचा गळा आहे तो आपला 10चा आहे. तर 10.5 इंच आपण मार्क करून घ्यायचा आहे. अर्धा इंच एक्स्ट्रा ॲड करायचा आहे. 10.5 इंचावर मार्क करून घेतल्यानंतर ही लाईन जी आहे ती लाईन सरळ आखून घ्यायची आणि इथे 2.5 इंच कंपल्सरी मार्क करून घ्यायचं आहे आणि हा बॉक्स आखून घ्यायचा. त्यानंतर हा जो गोलाकार आहे, जो आपल्या मागच्या गळ्याचा आकार आहे, तुम्ही कोणताही देऊ शकता. गोल, चौकोनी, पंचकोनी जो तुम्हाला द्यायचा आहे तो देऊ शकता. मी इथे गोल दिला आहे. तर आपला बॅक पार्टसुद्धा रेडी झालेला आहे. आता आपण कटिंग करून घेऊयात. तर हा बॅक पार्ट आपला कट करून झालेला आहे. फ्रंट पार्टसुद्धा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर फ्रंट पार्ट कट करू. फ्रंट पार्ट कट करताना व्यवस्थित लक्ष देऊन कट करायचं आहे. ही जी क्रॉस पट्टी आहे ती व्यवस्थित कट करून घ्यायची.
कटोरी वाढवून घेण्यासाठी मी एक पेपर घेतला आहे. त्याच्यावर सुरुवातीला सगळ्यात आधी कटोरी जशी आहे तशी आखून घ्यायची आहे. त्यानंतर इथून साईडने आपल्याला 1.5 इंचावर मार्क करायचं आहे. इथून सुद्धा 1.5 इंचावर मार्क करून घ्यायचं. इथून 1/2 इंचावर मार्क करून घ्यायचं आहे. ह्या ज्या लाईन आहेत त्या सरळ आखून घ्यायच्या आणि इथून आकार देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर ह्या भागातून आपल्याला 1/2 इंचावर मार्क करून घ्यायचं आहे. 1/2 इंचावर मार्क करून घेतल्यानंतर हा गोलाकार देऊन घ्यायचा. त्यानंतर ह्या लाईनपासून ह्या लाईनपर्यंतचा आपल्याला मध्य घ्यायचं आहे. तर इथे मध्य घेतलं आहे. तर आपलं जे छातीचं माप आहे 38 साईज, तर 38 साईजसाठी आपण घ्यायचं आहे इथे 1.5 इंच. 1.5 इंचावर मार्क करून घेतल्यानंतर ह्या ज्या लाईन आहेत त्या क्रॉस जोडून घ्यायच्या आहेत. आणि हे वाढवून घेतलं ते इथे आपण वाढवून घ्यायचं आहे, लाईन आखून घ्यायची आहे. त्यानंतर इथून गोलाकार देऊन घ्यायचा आहे. तर ही आपली 38 साईजची कटोरी वाढवून घेतलेली आहे. तर ती रेडी आहे. ती कट करून घ्यायची आहे व्यवस्थित. तसेच तुम्हाला यापुढची व्हिडिओ कोणती हवी, कोणत्या साईजच्या ब्लाऊजचं पेपर कटिंग करायचं आहे ते तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. नेक्स्ट टॉपिक आपण त्या व्हिडिओवर घेऊ, म्हणजे तुमच्या कमेंटवर घेऊया. तर ही आपली 38 साईजची कटोरी जी आहे ही वाढवून घेतलेली आहे. तर अशा प्रकारे आपला 38 साईजचा कटोरी ब्लाऊजचा पेपर कटिंग कट करून रेडी झालेला आहे. त्यानंतर आपल्याला स्लीव कटिंग करायची आहे. तर स्लीव कटिंग करण्यासाठी मी हा न्यूजपेपर घेतला आहे. न्यूजपेपरची जी फोल्डिंग बाजू आहे ती माझ्या साईडने आहे आणि जी ओपन बाजू आहे ती त्या साईडने मी ठेवली आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला खालून इथं मार्क करून घ्यायचं आहे. त्यानंतर स्लीवची उंची जी आहे ती टाकून घ्यायची आहे. स्लीवची उंची आहे 5 इंच. तर 5 इंचाच्या पुढे आपल्याला 1 इंच, अस्तरच्या ब्लाऊजसाठी आपल्याला 1 इंच ॲड करायचं आहे. तर 1 इंच इथे मार्क करून घेते. आणि ही जी लाईन आहे ती सरळ आखून घ्यायची. त्यानंतर इथून 2.5 इंचावर मार्क करून घ्यायचं आहे. आणि ही लाईन जी आहे ती आखून घ्यायची. त्यानंतर इथे आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा आहे. तर छातीचा चौथा भाग येतो 9.5 इंच. तर 9.5 इंच इथे मार्क करून घेतला आहे ह्या लाईनवर, मधल्या लाईनवर. त्यापुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं आहे, त्याच्यामधून घ्यायचं आहे. आणि इथून हे जी पहिली लाईन आहे तिथून आपल्याला 1 इंचावर मार्क करून घ्यायचं आहे. हा जो सुरुवातीचा पॉईंट आणि हा पॉईंट जोडून घ्यायचा आहे. त्यानंतर ही जी लाईन आपण क्रॉस आखून घेतली आहे त्या लाईनचं आपल्याला मध्य घ्यायचं आहे. तर इथे मी मध्य मार्क करून घेतलं आहे. ह्या मध्यापासून आपल्याला वरून 1/2 इंचावर मार्क करून घ्यायचं आहे. ह्या लाईनवर आपल्याला दंडगेर टाकायचं आहे. तर दंडगेर आहे आपला 5.5 इंच. तर 5.5 इंचावर इथे मार्क करून घेतला आहे आणि त्यापुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं आहे. तर ते मी ॲड केलं. हे इथपर्यंत टाकून घेतलं आहे. त्यानंतर आपल्याला इथून गोलाकार देऊन घ्यायचा आहे. हा मागच्या भागाचा जो आपल्या आर्महोलचा येईल तो आपण मागचा भाग इथे टाकून घेतला आहे. त्यानंतर पुढच्या भागासाठी थोडं खालून आकार देत जायचं आहे आणि इथे जॉईन करून घ्यायचं आहे. तर हा फ्रंट पार्टचा आकार आहे. आणि ह्या ज्या लाईन आहेत त्या जोडून घ्यायच्या आहेत. मधली बाजू आणि बाहेर बाजू ह्या लाईन जोडून घ्यायच्या. त्यानंतर आपल्याला हे कटिंग करून घ्यायचं आहे.
जसं दाखवत आहे त्याप्रमाणे तुम्ही कटिंग करून घ्यायचं आहे सुरुवातीला. हे खालची लाईन जी ड्रॉ करून घेतली ती सुद्धा कट करून टाकायची आहे. त्यानंतर आपण हे जे आखून घेतलं आहे तर आपण बॅक पार्ट जो आहे तो कट केला आहे. त्यानंतर आपल्याला फ्रंट पार्ट कट करून घ्यायचा आहे. तर ही जी बाजू आपण आहे, ही जी स्लीव आहे ती ओपन करून घ्यायची आहे. स्लीव ओपन करून घेतल्यानंतर हा जो पुढचा भाग आपण जो मधून आखून घेतला आहे तो कट करायचा आहे. तर हा व्यवस्थित कट करून घेतला तर ही आपली स्लीव रेडी आहे. आपलं 38 साईजचा पेपर कटिंग आणि ही स्लीव दोन्ही रेडी आहे. तुम्ही जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे येणारे नवनवीन व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. थँक्यू.